Hey everyone, welcome back to Preeti's YouTube channel. तर आता मी रेडी होते. कशासाठी रेडी होते गेस करा. कारण की आज आम्ही चाललो आहोत एकविरा आईला. तर इथे मी केसांची हेअरस्टाईल केली. थोडं इकडं तिकडं बघितलं. आमचे आहो आतमधून आवाज येत होते, त्यांच्याबरोबर मी बोलत होती. बाईक वरती जायचं होतं म्हणून मी आंबोडा बांधला. सॉरी, आंबाडा बांधला. मी कानातले घातले. थोडस पॉज केलं, बघते त्यांचं काय चाललंय. आता सकाळ सकाळी जायचं म्हटलं थोडस होतच. पावडर लावली, लिपस्टिक लावली, झाली झाली सेट झाली बाबांनो. लायनर लावून घेतलं, बरोबर बसते काय बघते. बसले, आता झाली मी रेडी. फक्त पावडर, लिपस्टिक, लायनर, टिकली. हे आमचे रेडी झाले आणि आता आम्ही निघालोय. भरलं पेट्रोल आणि मग आमचा हा, अरे यार, व्ह्यू व्ह्यू बघा तुम्ही फक्त. कडक व्ह्यू होता. नंतर आम्ही पोहोचलो एकविरा देवी टेम्पलला. इथे वारं आलं होतं. आम्ही आईचं दर्शन घेतलं. मग हे यांच्या मित्रांबरोबर जरा टाइमपास करत होते. सॉरी, मित्राबरोबर, माझी सवत आहे. पुढे आम्ही बघितलं, खूपच जास्त गर्दी होती कारण की चैत्राचा महिना होता. वाव यार, टेम्पल स्वर्गाचं जे सुख असतं ना, ते हे आहे. हे सुख आहे. आम्हाला आतमध्ये जायला नाही भेटलं. नंतरला आम्ही निघालो दर्शन घेऊन आणि मी कैरी खाल्ली. इथे मस्त गुलाल वगैरे असं उधळत होते. नंतर आम्ही वडापाव खायला थांबलो, पण नको म्हंटल. मग आम्ही गेलो दुसऱ्या हॉटेलवरती, रामाकृष्ण. खूपच मस्त हॉटेल होतं. आम्ही नेहमी इथंच थांबतो. इथे थांबलो, इथे जेवण केलं. मग आम्ही निघालो. इथे आम्ही कुठेतरी आलो होतो, मला आठवत नाही या प्लेसचं नाव. पण तिथे वेडिंग चालू होतं. पण असं बघाल तर खूप, आता एक्झॅक्ट मला नाही माहिती काय आहे, पण छान लोकांचा महल असतं ना, तर हे असं महल सारखं होतं आणि खूपच मस्त असं ह्यांनी डेकोरेशन. तर हे असं होतं, वेडिंग चालू होतं आणि त्याच्यामध्ये जे मंदिर होतं ते पण बंद होतं. मग आम्ही लोणावळ्याला आलेलो. लोणावळ्याचा हा एक जो साईट आहे तो, तिथे आतमध्ये गेल्याच्या नंतर तिथे बोटिंग करायला होतं. आणि हे काय माहिती कधी चालू झाले, कारण की गेल्या टायमाला आम्ही आलो होतो तेव्हा काही नव्हतं, पण आता खूप काही गोष्टी होत्या. तर मस्त फाउंटन्स वगैरे होते. मग मी हट्ट पकडला आणि ह्यांना घेऊन गेली सगळ्यांना बोट राईड करायला. तर आमच्या वहिनी रेडी होत नव्हत्या आतमध्ये यायला. मग भाऊजींनी कसं बस असं रेडी केलं त्यांना. सेफ्टी जॅकेट्स. खूपच जास्त एक्साइटेड होती. एक्साइटमेंट मध्ये गेली बसायला. पण इथे आमच्या वहिनी बोलत होत्या, नाही नाही मी नाही जाणार. तुम्ही बघू शकता कसं हे चालू होतं. हे असंच 2-4 मिनिटं चालू होतं. नंतर ते अंकल बोलले की लवकर लवकर बसा, नाही तर टाइम वेस्ट होतोय. आणि 15 मिनिटाची राईड होती ही, म्हणून मग आम्ही पटापट त्यांना बसवलं आणि आम्ही घेतली एक मस्त बोट राईड. अरे 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 वहिनी चला, चला वहिनी चला, असे करण भाऊजी बोलत बोलत त्यांना बसवलं. आम्ही पाठी ड्रायव्हर ठेवले, जे की आम्हाला फिरवत होते बोट मधून. मी ब्लॉग्स बनवत होती, लाईव्ह आली होती, माझ्या ऑफिसच्या कलिग्स बरोबर थोडा टाइमपास केला. नंतर आम्ही लोणावळ्याच्या पॉइंटला थांबलो, हायवेला. तिथे आम्ही गोळा वगैरे खाल्लं. नंतर म्हटलं चला आता जाऊया. ते आले होते गावावरून, आम्ही आलो होतो मुंबईवरून. मध्ये होतं डेस्टिनेशन आणि आता आम्ही बॅक टू मुंबई.